कंदाच्या पुऱ्या तयार करायच्या आहे म्हणून मी रत्नाळ कंद पाण्यात उकळायला ठेवलेला आहे. कंद उकळले, त्याचे सालं काढलेले आहेत. आता मी ते छान बारीक करून घेत आहे, चिक्कन करून घेत आहे. ही पिठी साखर तयार केलेली आहे विलायची टाकून. ती पिठी साखर मी याच्यामध्ये मिक्स करत आहे. कंदाचं बारीक झालेला आहे गोळा त्याच्यात मिक्स करत आहे. अर्धी वाटी पिठी साखर लागेल. पिठी साखर मिक्स झालेली आहे. मी आता याच्यामध्ये कणिक टाकत आहे. जेवढी ॲडजस्ट होईल तेवढी कणिक टाकायची. शक्यतोवर या वाटीने 1 वाटी कणिक लागेल. मी मिक्स करत आहे. कणिक मिक्स करून गोळा तयार केलेला आहे. हा अर्धा तास भिजवत ठेवून द्यायचा, नंतर पुऱ्या तयार करायच्या आहे. तेल तापायला ठेवलेलं आहे आणि असे कणकीचे गोळे करून ठेवलेले आहे. प्रमाण 1 पाव रत्नाळा घेतले होते. ही वाटीने अर्धी वाटी पिठी साखर आणि 1 वाटी कणिक आणि थोडी विलायची पावडर हे मिक्स करून गोळा केला होता. त्याचे छोटे छोटे गोळे केले आणि आता छोट्या छोट्या अशा हाताने पुऱ्या तयार करत आहे. तेल तापलं का पाहण्यासाठी छोटासा आता कणकीचा गोळा टाकत आहे. तो उकळायला लागला म्हणजे तेल तापलेलं आहे. आता या पुऱ्या टाकायच्या. इथे जागा असल्यामुळे मी अजून टाकत आहे. पुऱ्या छान गुलाबीसर होत आलेल्या आणि छान अशा फुगलेल्या पण आहेत. या झाल्या आहेत आणि या तेलकट पण नाही झालेल्या आहेत. अशा या कंदाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहे बघा. तेलकट बिलकुल नाही आहे आणि खूप छान. तुम्ही पण नक्की करून बघा. हेल्दी नाश्ता.